6 जण विमानामध्ये होते. 6वे व्यक्ती दादा होते. जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच. ब्रेकिंग न्यूज 28 जानेवारी बारामती. अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पण थांबा, सीआयडीच्या चौकशीतून जे सत्य बाहेर येतंय त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः भूकंप आणला आहे. हा अपघात नव्हता तर एक पूर्वनियोजित कट होता. चला तर मग पुराव्यांच्या आधारे तपास करूया की हे एक दुःखद अपघात होता की सत्तेसाठी रचलेलं एक थंड डोक्याचं राजकारण. तर या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू हाच संघर्ष आहे. म्हणजे 28 जानेवारीला अजित पवारांचा झालेला मृत्यू हा फक्त एक अपघात होता की एक थंड डोक्याने रचलेलं षड्यंत्र? कारण अधिकृतपणे जे सांगितलं गेलं आणि सीआयडीच्या तपासात जे समोर आले ना, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हाच तो प्रश्न आहे जो आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. या एका प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवू शकतं. चला, आपण पुराव्यांच्या आधारे या प्रश्नाचा थेट मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी आपल्याला अधिकृतपणे काय सांगितलं गेलं त्यावर एक नजर टाकूया. 28 जानेवारी सकाळी 8:45 वाजता विमान अपघाताची बातमी येते. 9:30 पर्यंत दादांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि 11 वाजेपर्यंत अधिकृत घोषणा होते. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण खरी कहाणी ती याच्या आदल्या रात्रीच सुरू झाली होती. हो, 28 जानेवारीचं सत्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 27 जानेवारीच्या रात्री मुंबईत जावं लागेल. त्या रात्री अशा काही संशयास्पद घटना घडल्या ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाला एक पूर्णपणे वेगळं वळण दिलं. चला, बघूया त्या काळ्या पडद्याआड नेमकं काय शिजत होतं. साधारण रात्री 10 वाजताची वेळ दादा आपल्या कक्षात जात होते आणि तेव्हाच त्यांच्या खासगी फोनची रिंग वाजली. आणि इथूनच या संपूर्ण रहस्यमय कथेला सुरुवात झाली. एका फोन कॉलने दादांच्या चेहऱ्यावरची शांतता पूर्णपणे नाहीशी झाली. काही क्षणांपूर्वी शांत दिसणारा नेता अचानक अस्वस्थ आणि प्रचंड विचलित झाला. तिथे असलेल्या एका सुरक्षारक्षकाने दादांचे हे शब्द अगदी स्पष्ट ऐकले होते. यावरून एक गोष्ट तर साफ होती की पलीकडून दादांवर प्रचंड दबाव टाकला जात होता. पण समोरच्या व्यक्तीचा आग्रह इतका जास्त होता की दादांना आपला निर्णय बदलावाच लागला. फोन ठेवल्या ठेवल्या दादांनी मंत्रालयातल्या एका मोठ्या सचिवाला फोन लावला आणि एका विशिष्ट फाईलची चौकशी केली. आणि त्यांना काय उत्तर मिळालं की ती फाईल गहाळ आहे. हीच ती वेळ होती जो सीआयडीच्या तपासाचा टर्निंग पॉइंट ठरला. निवडणुकीच्या तोंडावर अशी कोणती फाईल होती ज्यामुळे थेट उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली होती? दादांना रस्त्याने प्रवास करून वेळेत पोहोचण्यासाठी ती फाईल रात्रीच हवी होती. पण ती फाईल मंत्रालयातून बाहेर यायला पहाटेचे 4 वाजले. यामुळे झालं काय की रस्त्याने प्रवासाचा प्लॅन पूर्णपणे बारगळला आणि दादांना विमान प्रवासाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही. आणि हाच त्या कटाचा पहिला दुवा होता. आता आपण त्या पुराव्यांकडे वळूया जे सीआयडीने शोधून काढले आहेत. सीआयडीने एक नाही तर 3 ठोस पुरावे सादर केले आहेत. आणि हे पुरावे अपघाताच्या आदल्या रात्रीचे आहेत. हे पुरावे या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतात आणि एका मोठ्या षड्यंत्राकडे बोट दाखवतात. तर सीआयडीचा सिद्धांत काय सांगतो? तो ह्या घटनाक्रमाला एका सरळ रेषेत जोडतो. बघा, आधी एक रहस्यमय फोन कॉल येतो, मग एक महत्वाची फाईल गायब होते. ह्या सगळ्यात वेळ वाया जातो आणि दादांना रस्त्याने प्रवास करण्याचा बेत रद्द करावा लागतो. आणि मग त्यांना त्याच विमानात बसावं लागतं ज्यामध्ये आधीच छेडछाड करण्यात आली होती. म्हणजे हा एक परफेक्ट ट्रॅप होता. तपासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ज्या हँगरमध्ये दादांचं विमान होतं तिथे आदल्या रात्री काही अनोळखी तंत्रज्ञ शिरले होते. त्या रात्री तिथे रमेश नावाचा एक इंजिनियर शेवटचा दिसला होता आणि अपघाताच्या दिवसापासून हा रमेश गायब आहे. आणि आता एका सर्वात धक्कादायक पुरावा. सीआयडीच्या माहितीनुसार अपघाताच्या आदल्या दिवशीच रमेशच्या बँक खात्यात एका निनावी परदेशी कंपनीकडून मोठी रक्कम जमा झाली होती. आता हा निव्वळ योगायोग असू शकतो का? हा पैसा आला कुठून आणि कशासाठी होता? आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या संपूर्ण कटामागे होतं कोण? दादांच्या मृत्यूचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? तपासाची सुई आता एका अशा मोठ्या नेत्याकडे वळली आहे ज्याचं नाव समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झाला आहे. इथे 2 बाजू अगदी स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहे अधिकृत कारण, तांत्रिक बिघाड.
आणि दुसऱ्या बाजूला आहे CIDचा संशय, एक पूर्वनियोजित षडयंत्र ज्यात विमानात मुद्दाम बिघाड घडवून आणला गेला आणि पुरावे ते दुसऱ्या बाजूलाच अधिक वजन देत आहेत. आणि हे नाव आहे प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष. तपासातून असं समोर आलंय की पटेलांनी त्या रात्री दादांना 1 नाही 2 नाही तब्बल 3 वेळा फोन केला होता. त्यांचा आग्रह एकच होता की ती फाईल सही केल्याशिवाय मुंबई सोडू नका. आता प्रश्न हा आहे की हा केवळ कामाचा ताण होता की दादांना मुंबईत अडकवून ठेवण्याची एक भयानक चाल होती? तेव्हा हा अपघात होता की सत्तेच्या खेळाचा एक भयानक भाग? मंत्रालयातली ती फाईल, रात्रीचे ते फोन कॉल्स, रमेशचं गायब होणं आणि त्यानंतर झालेली राजकीय उलथापालथ, हे सगळे बिंदू जोडले ना तर एक अत्यंत भयानक चित्र समोर येतं. या प्रकरणात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तो इंजिनियर रमेश कुठे आहे? त्याला देशाबाहेर पाठवलं गेलं की त्याचा आवाज कायमचा दाबला गेला? त्या फाईलमध्ये नेमकं असं काय होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर हा अपघातच होता तर ब्लॅक बॉक्समधला डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न का झाला? सत्य कदाचित बारामतीच्या त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गाडलं गेलं असेल, पण जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत संशयाचे ढग कायम राहतील. हा खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता की सत्तेच्या हव्यासापोटी रचलेलं एक थंड रक्ताचं षडयंत्र? याचा निर्णय आता फक्त आणि फक्त पुराव्यांच्या आधारेच होईल.